श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही स्वतःच्या शरीरावर असलेली एखादी खून पाहून विचार केला आहे का की याचा काही अर्थ असू शकतो का? कधी पायावरचा एखादा तीळ किंवा हातावर उमटलेलं एखादं चिन्ह हे नशीब सांगत आहे असं तुम्हाला वाटलं आहे का? शेकडो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी एक अद्भुत शास्त्र निर्माण केलं, सामुद्रिक शास्त्र, जे सांगतं तुमचं भविष्य, तुमचं भाग्य, तुमचं वैभव हे सर्व तुमच्या शरीरावर लिहिलं गेलेलं आहे. प्रत्येक तीळ, प्रत्येक वळण, प्रत्येक अंगरचना यामागे असतो एक गूढ संकेत, श्रीमंतीचा, यशाचा, प्रेमाचा आणि राजयोगाचा. आणि आज वैभवानी चॅनलवर आपण जाणून घेणार आहोत अशा 13 अद्भुत अंगचिन्हांबद्दल, जे सांगतात तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे का? तुमचं नशीब राजासारखं झळकणार आहे का? तर मित्रांनो, या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया एक विश्वास घेऊन. शरीरावरची प्रत्येक खूण नशिबाचं एक उघडं दार असू शकतं. शुभ संकेत, आत्मशोध आणि भाग्य उलगडण्याचा प्रवास सुरू होतो फक्त वैभवानीवर. आता जाणून घेऊया कोणती आहेत त्या 13 शरीर खुणा ज्या तुम्हाला धन, सुख, वैभव आणि यश देऊ शकतात. नंबर 1, सद्गुणी संततीची प्राप्ती, म्हणजेच कर्मयोगाचा खरा परिपाक. ज्या घरी सुसंस्कारी, नम्र आणि मातापित्याचा आदर करणारी संतती जन्म घेते तिथेच खरं वैभव असतं. अशा घरात वृद्धापकाळातही चिंता नसते आणि मृत्यूनंतरसुद्धा पुण्यफळ मिळतं. पुत्र सपूत तो धनसंचय, पुत्र कपूत तो धनाचा नाश, या म्हणीमागे खोल सत्य आहे. नंबर 2, सुकन्या पत्नी, देवीचं प्रत्यक्ष रूप. साध्या, सुसंस्कारी आणि कुटुंबाचा सन्मान राखणारी स्त्री पुरुषासाठी आशीर्वाद असते. ती फक्त गृहिणी नसते, ती एक लक्ष्मी स्वरूप असते, जी घरात प्रेम, भरभराट आणि समाधान घेऊन येते. नंबर 3, कासवाच्या पाठीसारखी पाठ, म्हणजेच स्थिरतेचं आणि शक्तीचं लक्षण. अशी पाठ असलेल्या पुरुषांमध्ये विलक्षण स्थैर्य असतं. ते संकटातही ढळत नाही. त्यांचं भाग्य धैर्याच्या बळावर उंचीवर पोहोचतं. नंबर 4, छातीवरील केस आणि पायांवरील चिन्ह, म्हणजेच ऐश्वर्याचे संकेत. भरगच्च छातीवरील केस आत्मविश्वास, कामगिरी आणि साहसाचं प्रतीक. पायांवर कमळ, रथ, चक्र, शंख यांसारख्या खुणा असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात नशिबानं थाळी भरून दिलेली असते. नंबर 5, पायातील तर्जनी बोट अंगठ्यापेक्षा लांब, म्हणजेच उत्तम जीवनसाथीचं भाकीत. अशा व्यक्तींना जीवनसाथी उत्तम मिळतो. अशा जोड्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि समर्पण असतं. नंबर 6, मजबूत खांदे, लांबट मांडी आणि गुलाबी पाय, श्रम आणि सौख्य यांचा संगम. हे पुरुष कामावर विश्वास ठेवतात. ते लाचारी न करता स्वतःच्या कर्तबगारीवर यश संपादन करतात. गुलाबी पाय म्हणजे भाग्याने पोचलेलं व्यक्तिमत्व. नंबर 7, लहान मान व उंचवटा तळहात, मदतीस तत्पर आणि दानशूर व्यक्तिमत्व. लहानशी मान असणारे पुरुष गरजूंना मदत करण्यात मागे हटत नाहीत. त्यांच्या हाताचा उंचवटा म्हणजे त्यांचे यश, सन्मान आणि उदार स्वभाव. नंबर 8, शंख, चक्र, गदा, त्रिकोण किंवा बाणासारखी चिन्ह, म्हणजेच राजयोगाचे लक्षण. हातावर किंवा पायावर ही चिन्ह असणारे पुरुष अनेक क्षेत्रांवर नियंत्रण मिळवतात. त्यांना प्रॉपर्टी, बांधकाम, जमीन आणि सत्ता यामध्ये विशेष यश मिळतं. नंबर 9, पायावर तीळ, राजासारखं जीवन. अशा व्यक्तीच्या जीवनात विलासिता, ऐश्वर्य आणि सन्मान कमी होत नाही. ते अगदी राजासारखं आयुष्य जगतात, आपल्या मेहनतीने आणि शुभकर्मांनी. नंबर 10, गोल डोळे, रुंद कपाळ, निळसर डोळे, नेतृत्व आणि सौंदर्याचा संगम. अशा पुरुषांमध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असतो. ते लोकांना आकर्षित करतात. ते जे काही करतात
त्यात मनापासून करत असल्याने यश त्यांच्या मागे धावतं. नंबर 11. गुलाबी घामरहित पाय, खोल नाभी, वैवाहिक सौख्य आणि प्रणयरसपूर्ण जीवन. अशा पुरुषांना पत्नीचे प्रेम भरभरून मिळते. त्यांचे नातेसंबंध गोड, सौम्य आणि जीवनभर टिकणारे असतात. नंबर 12. स्वस्थ शरीर आणि शांत चित्त, सर्वात मोठं वैभव. आरोग्य म्हणजे खरा खजिना. धनवान होण्याचं पहिलं पाऊल म्हणजे निरोगी शरीर आणि स्वस्थ मन. आरोग्यम धनसंपदा या उक्तीमागे गूढ सत्य आहे. नंबर 13. स्थिर उत्पन्न आणि लक्ष्मीकृपा. धन टिकणं म्हणजे खरं भाग्य. पैसा मिळणं ही एक गोष्ट आहे, पण पैसा टिकवणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. जर तुमचं उत्पन्न नियमितपणे येत असेल आणि वाढत असेल तर समजा लक्ष्मी मातेचा हा एक आशीर्वादच आहे. या खुणा फक्त चिन्ह नाहीत, त्या दैव आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईचं भाकीत आहे. जर तुमच्या शरीरावर यापैकी एखादी खूण आहे तर तो एक सिग्नल आहे की आत्मविश्वासाने पुढे चला. तुमचं भाग्य तुमच्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, तुमच्या शरीरावर असलेली एखादी छोटीशी खूण, कधी तीळ, कधी चिन्ह, कधी रचनेचा वेगळेपणा, हे सगळं फक्त शरीरावरच नाही तर भाग्याच्या पानांवर कोरलेलं असतं. ज्याच्या पायावर तीळ असतो तो राजासारखं जगतो. ज्याच्या छातीवर केस भरगच्च असतात तो कधीच रिकामा राहत नाही. ज्याचा हात उंचवट्याचा असतो त्याचं जीवन दुसऱ्यांना देण्यातच सुख मानतो. हे चिन्ह तुमच्यातही असतील तर स्वतःला लहान समजू नका. लक्ष्मी माता तुमच्याही घरी येऊ शकते. फक्त श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. आयुष्याच्या या सुंदर प्रवासात वैभवानी तुमच्यासोबत आहेतच. तुमचं आत्मभान वाढवण्यासाठी, भाग्य उलगडण्यासाठी आणि आध्यात्मिक समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी. जर तुमचं काहीतरी मनाशी भिडलं असेल, जर या माहितीने तुमचा दृष्टिकोन थोडं का होईना बदलला असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता आणि वैभवानी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय मित्रमैत्रिणींना शेअर करा. शब्दाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश पसरवा. आपलं नशीब तुमच्याच अंगावर लिहिलं आहे, ते ओळखा, समजून घ्या आणि वैभवाच्या मार्गावर चालत राहा. श्री स्वामी समर्थ. जय श्री माता लक्ष्मी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.